बघा, राज ठाकरेंकडून आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं अभिनंदन असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। 2019ला खरं तर संधी मिळायला हवी होती असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं अभिनंदन असं राज ठाकरे बोललेले आहेत। बघा, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं अभिनंदन असं राज ठाकरे बोललेले आहेत। आणि 2019ला खरं तर संधी मिळायला हवी होती असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत। राज ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। खरं तर निवडणुकीमध्ये मनसेला मोठं अपयश आल्यानंतर मनसेच्या काही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली होती, भाजपवर देखील टीका केली होती। तर राज ठाकरेंनी आता फडणवीसांचं अभिनंदन केलेलं आहे। बघा, राज ठाकरे काय म्हणतात की 2019 नंतर खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असो। पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला मोठं यश दिलेलं आहे। महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलंय त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं असेल तर मात्र तिथं मनसे उभा राहील असं देखील त्यांनी म्हटले। मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत। 2019ला खरं तर संधी मिळायला हवी होती असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी एक मोठी पोस्ट टाकलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे। मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत। राज ठाकरेंकडून आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। देवेंद्र पर्वाला राज्यात सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे। बघा, राज ठाकरेंचं आपण ट्विट बघूया। राज ठाकरे नेमकं काय बोलले ते बघा। भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। 2019ला खरं तर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली। राज ठाकरेंकडून आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। मात्र 2019चा उल्लेख करत राज ठाकरेंनी असं म्हटलं की 2019ला खरं तर त्यांना संधी मिळाली होती, पण ती त्यांना मिळाली नाही। मिळालेल्या संधीचा आता योग्य वापर करा असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। बघा, राज ठाकरेंचं ट्विट बघूया आपण। असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलेलं आहे त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो असं देखील राज ठाकरे बोलले। राज ठाकरेंनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि मनसेला किंवा त्यांना काय अपेक्षा आहेत नवीन सरकारकडून त्या अपेक्षा देखील त्यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या आहेत। मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा असं देखील राज ठाकरे बोललेले आहेत। राज ठाकरेंकडून फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। मात्र 2019ला खरं तर संधी मिळायला हवी होती असं देखील ते बोललेले आहेत। खरं तर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठं अपयश आलेलं आहे। एकही त्यांचा आमदार निवडून आला नाही। त्यानंतर अनेकदा मनसेच्या नेत्यांनी महायुतीवर टीकेचे बाण सोडले होते। अगदी